गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण मुद्रा आणि वित्तीय बाजारपेठा या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित 30 बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण 31वा बहुपर्यायी प्रश्न अभ्यासूया. क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन पहा. अर्थव्यवस्थेचे संचालन व आर्थिक विकास यामध्ये भांडवल बाजाराची भूमिका फार महत्त्वाची असते, कारण भांडवल बाजारामुळे पुढे रिकामी जाणे. पहा, अर्थव्यवस्थेचे संचालन व आर्थिक विकास यामध्ये भांडवल बाजाराची भूमिका फार महत्त्वाची असते, कारण भांडवल बाजारामुळे. पहा, क्वेश्चन नंबर 29, क्वेश्चन नंबर 30 आणि क्वेश्चन नंबर 31 हे तिन्ही प्रश्न सारखेच आहे. एका शब्दाचाही प्रश्नामध्ये फरक नाही, परंतु प्रत्येक वेळी या प्रश्नासाठी जे पर्याय दिलेले आहेत, जे 4 पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय मात्र भिन्न आहेत. ते पर्याय भिन्न असल्यामुळे त्या भिन्न पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर अर्थव्यवस्थेचे संचालन आणि आर्थिक विकास यामध्ये भांडवल बाजाराची भूमिका फार महत्त्वाची असते, कारण भांडवल बाजारामुळे रिकामी जागा. पहिला पर्याय अ आहे, सरकारला वित्तपुरवठा होतो. भांडवल बाजारामुळे सरकारला वित्तपुरवठा होतो का? होतो. खरं आहे की भांडवल बाजारामुळे सरकारला पाहिजे तेव्हा भांडवल बाजारातून वित्तपुरवठा होतो. जर सरकारला भांडवल पाहिजे असेल तर सरकारी रोखे भांडवल बाजारामध्ये विक्री करून कर्ज घेते, त्यामधून सरकारला भांडवल मिळते, त्यामधून सरकारला वित्तपुरवठा होतो. म्हणून पहिला पर्याय अ हा बरोबर आहे, कारण भांडवल बाजारामुळे सरकारला वित्तपुरवठा होतो. सरकारला वित्तपुरवठा होण्यासाठी भांडवल बाजार महत्त्वाचा असतो. त्यानंतर ब, गुंतवणुकीला उत्तेजन मिळते. भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार केले जातात, कारण भांडवल बाजार दीर्घकालीन कर्ज घेणाऱ्यांना आणि कर्ज देणाऱ्यांना एकत्र आणणारी यंत्रणा असते, आणि त्यामुळे भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन कर्ज देण्या-घेण्याचे व्यवहार करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था एकत्र येतात, आणि त्यामधून वित्तपुरवठा सहज होतो. त्यामुळे ज्या उद्योजकांना, ज्या व्यावसायिकांना गुंतवणूक करावयाची आहे, गुंतवणूक वाढवावयाची आहे, त्यांना भांडवल सहज उपलब्ध होत असल्यामुळे गुंतवणुकीला त्या ठिकाणी उत्तेजन मिळतं. म्हणून भांडवल बाजाराची भूमिका ही महत्त्वाची असते. म्हणून ब पर्यायसुद्धा योग्य पर्याय आहे. क पर्याय आहे, औद्योगिकरणाला प्रोत्साहन मिळते. भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन कर्ज सहज उपलब्ध होते, आणि दीर्घकालीन कर्ज उपलब्ध झाल्यामुळे उद्योग व्यवसायासाठी जी दीर्घकालीन गुंतवणूक करणे आवश्यक असते, ती गुंतवणूक करण्यासाठी भांडवल बाजार भांडवल उपलब्ध करून देते, आणि हे भांडवल उपलब्ध करून दिल्यामुळं औद्योगिकरणाला प्रोत्साहन मिळते. उद्योगधंदे स्थापन करण्याला, उद्योगधंद्याचा विकास करण्यासाठी
उद्योगधंद्याचा विस्तार करण्यासाठी उद्योजकांना, व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळतं. कारण या उद्योगधंद्याच्या वाढीसाठी, विकासासाठी भांडवल बाजार भांडवल उपलब्ध करून देतो, दीर्घकालासाठी भांडवल उपलब्ध करून देतो. त्यामुळे भांडवल बाजारामुळे औद्योगिकरणाला सुद्धा प्रोत्साहन मिळतं. म्हणून तिसरा पर्यायसुद्धा योग्य पर्याय आहे. त्यामुळे अ पर्याय योग्य आहे, ब पर्याय योग्य आहे, क पर्यायसुद्धा योग्य आहे. म्हणून ड पर्यायावरील सर्व ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. कारण भांडवल बाजारामुळे अर्थव्यवस्थेचे संचालन आणि आर्थिक विकास यामध्ये भांडवल बाजाराची भूमिका फार महत्त्वाची असते. कारण भांडवल बाजारामुळे सरकारला वित्तपुरवठा होतो, गुंतवणुकीला उत्तेजन मिळते आणि औद्योगिकरणाला प्रोत्साहन मिळते. म्हणून भांडवल बाजाराची भूमिका अर्थव्यवस्थेचं संचालन आणि आर्थिक विकास करण्यासाठी फार महत्त्वाची असते. आता पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 32, प्रश्न क्रमांक 32. पहा, क्वेश्चन नंबर 32 काय आहे? भारतीय भांडवल बाजारात रिकामी जागा प्रकार आढळतात. भारतीय भांडवल बाजारात रिकामी जागा प्रकार आढळतात. या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य पर्याय द्यायचा आहे. अ 2, ब 3, क 4 आणि ड 5. तर भारतीय भांडवल बाजारात किती प्रकार आढळतात? त्याचं उत्तर आहे 2. भारतीय भांडवल बाजारात 2 प्रकार आढळतात. म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे. आता भारतीय भांडवल बाजारात 2 प्रकार कोणकोणते आढळतात? तर एक प्रकार आहे सरकारी रोखे बाजार आणि दुसरा प्रकार आहे औद्योगिक रोखे बाजार. म्हणजे भांडवल बाजारामध्ये, भारतीय भांडवल बाजारात सरकारी रोखे बाजार हा एक प्रकार आणि औद्योगिक रोखे बाजार हा दुसरा प्रकार आपल्याला आढळतो. आता सरकारी रोखे बाजार म्हणजे काय? सरकारला जेव्हा जेव्हा भांडवलाची आवश्यकता असते, ते भांडवल उपलब्ध करण्यासाठी सरकार अनेक वेळा भारतीय भांडवल बाजारामध्ये सरकारी कर्जरोखे विक्री करते आणि भांडवल बाजारातील वित्तीय संस्था किंवा व्यक्ती ह्या सरकारी रोखे विकत घेतात. हे सरकारी रोखे विकत घेतल्यामुळे तेवढा निधी सरकारी रोख्यामार्फत सरकारकडे जातो आणि सरकारला भांडवल बाजारामध्ये निधी प्राप्त होतो, वित्तपुरवठा प्राप्त होतो. याला म्हणतात सरकारी रोखे बाजार. आता औद्योगिक रोखे बाजार म्हणजे काय? ज्याप्रमाणे सरकारला भांडवलाची आवश्यकता असताना सरकारी रोखे बाजारात विकते, भांडवल बाजारात विकते, त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांना भांडवल आवश्यक असते तेव्हा, दीर्घकालीन भांडवल आवश्यक असते तेव्हा उद्योगधंदेसुद्धा त्यांचे कर्जरोखे भांडवल बाजारात विकतात आणि हे रोखे घेणारे लोक हे उद्योगधंद्यांनी विक्री काढलेले रोखे विकत घेतात आणि ते रोखे विकत घेतल्यामुळे उद्योगाकडे निधी जमा होतो, भांडवल जमा होतं. अशा प्रकारचा जो बाजार असतो त्याला म्हणतात औद्योगिक रोखे बाजार. म्हणून भारतीय भांडवल बाजारात रिकामी जागा प्रकार आढळतात. तर योग्य उत्तर आहे अ 2. आणि 2 कोणकोणते बाजार? तर सरकारी रोखे बाजार आणि औद्योगिक रोखे बाजार. ओके, पुढचा प्रश्न आपण घेऊया.
क्वेश्चन नंबर 33. औद्योगिक रोखे बाजारात रिकामी जागा प्रकार पडतात. औद्योगिक रोखे बाजारात रिकामी जागा प्रकार पडतात. पहिला पर्याय आहे अ 2, ब पर्याय आहे 3, क पर्याय आहे 4 आणि ड पर्याय आहे 5. तर औद्योगिक रोखे बाजारात किती प्रकार पडतात? तर 2 प्रकार पडतात. त्यामुळे पर्याय अ 2 हे उत्तर योग्य उत्तर आहे. मग आता औद्योगिक रोखे बाजारामध्ये कोणते 2 प्रकार पडतात ते आपण पाहूया. औद्योगिक रोखे बाजारामध्ये पहिला रोखे बाजार आहे प्राथमिक बाजार, प्राथमिक रोखे बाजार, आणि दुसरा आहे दुय्यम रोखे बाजार. प्राथमिक रोखे बाजार म्हणजे काय? प्राथमिक रोखे बाजार म्हणजे उद्योगधंदे त्यांना दीर्घकालीन भांडवलाची आवश्यकता असताना उद्योगधंदे जेव्हा पहिल्यांदा जनतेला किंवा वित्तीय संस्थांना कर्जरोखे विक्री करतात त्या बाजाराला प्राथमिक रोखे बाजार असं म्हणतात. आणि जेव्हा वित्तीय संस्था किंवा व्यक्तींनी उद्योगाकडून रोखे खरेदी केलेले असतात, परंतु हे रोखे ह्या व्यक्ती किंवा वित्तीय संस्था पुन्हा इतर लोकांना विकतात, इतर वित्तीय संस्थांना विकतात, तेव्हा त्याला दुय्यम रोखे बाजार असे म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा उद्योग रोखे विकतो त्याला प्राथमिक रोखे बाजार, आणि जेव्हा विकत घेतलेले रोखे व्यक्ती किंवा संस्था विकतात तेव्हा त्याला दुय्यम बाजार असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.